स्टीव्ह जॉब यांनी मृत्यूशय्येवर असताना केलेले हे शेवटचे भाषण आहे आणि आपणास वेगळे सांगायला नको की मरणाच्या दारात उभा असलेला माणूस कधी खोटं बोलत नाही. सर्वश्रुत माहितीप्रमाणे स्टीव्ह जॉब्स हे शेवटचे शब्द हे त्यांच्या कुटुंबाबद्दलच्या आदराबद्दल, प्रेमाबद्दल, कृतज्ञतेबद्दल होते, ना की त्यांची संपत्ती आणि सुबत्ते बाबतीत. मृत्यूच्या वेळी स्टीव्ह जॉब्स एक अब्जाधीश होते. त्यांचे वयाच्या 56व्या वर्षी स्वादुपिंडाच्या कर्करोगाने निधन झाले. मी औद्योगिक क्षेत्रात यशाचे शिखर गाठलेले आहे आणि तसे पाहता लोकांच्या नजरेत माझे आयुष्य यशाचा एक परमोच्च बिंदू मानले जात आहे. परंतु माझ्या कामाव्यतिरिक्त आयुष्यात मी खूप कमी आनंद उपभोगतो आहे. माझी संपत्ती ही माझ्या जीवनातले एक केवळ सवयीचा किंवा गरजेचा भाग झाले. आत्ता या क्षणी आजारी अवस्थेत जेव्हा मी माझे पूर्ण आयुष्य आठवतो तेव्हा मला असे उमजत आहे की आजवर मी मिळवलेली कीर्ती आणि संपत्ती त्याचा मी आत्तापर्यंत खूप अभिमान बाळगत आलेलो आहे. ती मृत्यूसमोर उभा असताना अत्यंत निष्काम व अर्थहीन आहे. तुमच्यासाठी गाडी चालवण्यासाठी तुम्ही नोकर ठेवू शकता किंवा तुमच्यासाठी कोणी पैसेही कमावून आणू शकते, परंतु तुमचे आजारपण, ते क्लेश, ते दुःख तुम्हालाच भोगावं लागते. ते दुसऱ्या कोणाला ना देता येते किंवा ते भोगता येते. हरवलेली ऐहिक वस्तू आपण परत मिळवू शकतो, पण एक गोष्ट गमावली तर ती कधीच परत मिळत नाही, ते म्हणजे आयुष्य. माणूस जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये जातो तेव्हा त्यास प्रकर्षाने लक्षात येते की त्याने एक पुस्तक वाचायचे राहून गेले आहे, ते म्हणजे बुक ऑफ हेल्दी लाईफ. आज आपण आयुष्यात कुठल्याही टप्प्यावर असलो तरी वास्तव हे आहे की कालानुरूप आयुष्याचा अंत कधी ना कधी येणार आहे. मी आपणा सर्वांना एकच सांगेन, आपल्या कुटुंबावर, जोडीदारावर आणि मित्रमैत्रिणींवर असलेले प्रेम नेहमीच आपल्या हृदयात खोलवर जतन केले पाहिजे. आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे, आनंदात राहिले पाहिजे आणि आप्तसुखीयांना सुखात ठेवले पाहिजे. आपण जसे वयाने मोठे होतो आणि व्यवहाराने शहाणे होतो तेव्हा आपल्याला हळूहळू समजते की आपले घड्याळ 300 रुपयाचे किंवा 3 लाख रुपयाचे असले तरी त्यांनी दाखवलेली वेळ शेवटी तीच राहते. आपण पैसे 200 रुपयाच्या पाकिटात ठेवले काय किंवा 3 लाख रुपयाच्या अति मौल्यवान पेटीमध्ये ठेवले काय, आतल्या ठेवलेल्या पैशाची किंमत वाढत नाही, ती तेवढीच राहते. आपण 2 लाख रुपयाची साधी कार वापरली काय किंवा 50 लाख रुपयाची महाग कार वापरली काय, तरी रस्ता तोच वापरला जातो आणि 2 ठिकाणचे अंतर कमी होत नाही. आपल्याला वाटणारा एकाकीपणा चाळीमधल्या छोट्याशा खोलीमध्ये पण येऊ शकतो किंवा एखाद्या आलिशान बंगल्यामध्ये पण येऊ शकतो. तुम्हाला असे दिसून येईल की आपला खराखुरा आंतरिक आनंद हा जगातील ऐहिक असणाऱ्या वस्तूंबरोबर किंवा गोष्टींबरोबर जोडलेला नाही. तुम्ही विमानाने इकॉनॉमी क्लासने जा किंवा बिझनेस क्लासने, विमान जर पडले तर ते सगळ्यांनाच खाली घेऊन येते. तात्पर्य असे की तुमचे मित्र, मैत्रिणी, आप्त, नातलग ज्यांच्याबरोबर तुम्ही राहता, एकत्र वेळ घालवता, सहलीला जाता, जगभराच्या स्वर्गनरकाच्या, चांगल्या वाईटाच्या, शिळोपाच्या गप्पा मारता, गाणी म्हणता, हाच जीवनाचा खरा आनंद आहे. सुखी जीवनाचे 5 महत्त्वाची सूत्रे अशी सांगावीशी वाटतात. 1. तुमच्या मुलांना श्रीमंत होण्यापेक्षा आनंदी व्हायला शिकवा, म्हणजे जेव्हा ते मोठे होतील तेव्हा ते गोष्टींचे मूल्य महत्त्वाचे समजतील, ना का किंमत. 2. तुमचे अन्न औषध म्हणून खा, अन्यथा औषधे तुमचे अन्न बनतील. 3. जी तुमच्या जवळची माणसे आहेत, ते जी तुमच्यावरती प्रेम करतात त्यांना जपा, ती तुम्हाला कधीच सोडून जाणार नाहीत असे तुमचे त्यांच्याशी नाते असू द्यात. 4. फार थोड्याच लोकांना कळले आहे की फक्त माणूस म्हणून जगणे आणि माणुसकीने जगणे यात खूप फरक आहे. 5. तुमच्या जन्माच्या वेळेला अनेक लोक तुमच्यावर प्रेम करतील, मृत्यू झाल्यानंतर पण अनेक लोक तुमची आठवण करतील, पण महत्त्वाचे हे आहे की तुम्ही जिवंत असताना, अर्थातच तुमच्या मृत्यू होण्यापर्यंत तुमच्यावर सर्व प्रेम करतील असे तुमचे वर्तन आणि तुमचे कार्य असू द्यात. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला वेगाने चालायचे असेल तर एकटेच जाऊ शकता, पण लांब वर जायचे असेल तर समूहाने एकत्र जावे लागेल. या जगतात 6 सर्वोत्तम डॉक्टर आहेत. 1 सूर्यप्रकाश, 2 विश्रांती, 3 व्यायाम, 4 समतोल आहार, 5 आत्मविश्वास आणि 6 मित्रमैत्रिणी. या जीवनातील सर्व टप्प्यांमध्ये त्यांना जपा आणि आरोग्यपूर्वक
जीवनाचा आनंद मिळवा. तर सारांश असा की स्टीव्ह जॉब्स यांचे हे शेवटचे शब्द अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. हे खरे आहे की पैशाने आनंद विकत घेता येत नाही. खरी संपत्ती हा तुमच्यात आत दडलेला आनंद हा आहे. स्टीव्ह जॉब्स हे जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रतिथयश व्यक्ती होते, ज्यांनी मृत्यूशय्येवर असताना जीवनाचा खोल अर्थ आणि आनंदाचा खरा मार्ग सांगितला आणि स्वतःबद्दल गवगवा केला नाही. हे भाषण अशा सर्वांसाठी आहे की जे स्वतःच्या आनंदाच्या व खऱ्या श्रीमंतीच्या किंवा यशाच्या शोधात आहेत. त्यांनी सुखी जीवनाची 5 महत्त्वाची सूत्रे सांगितलेली आहेत, जी आपण सर्वांनी अंगीकारली पाहिजे. नमस्कार.